नमस्कार मित्रांनो, काय होते माहिती आहे का, या दगदगीच्या जीवनामध्ये आता तुम्ही पाहिली असेल एक घटना आता सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये घडलेली ही घटना आहे. ज्या आईला 8 मुली होत्या, त्या 8 मुलींनी आई तिची ज्यावेळेस मरून गेली किंवा अंत्यविधीला त्या 8 मुलींनी काही सहकार्य केलं नाही. त्या वृद्धाश्रमात समजलं, त्या माणसाने तिचा अंत्यविधी केला. अंत्यविधी केला, सगळा खर्च त्यांनी केला. तिला वृद्धाश्रमात सांभाळलं. अगोदर 8 मुलींनी तिला एक महिना सांभाळलं, एक महिना ती. आणि विशेष म्हणजे त्या महिलेला 8 एकर जमीन होती. त्या 8 मुलींनी एक एकर जमीन वाटून घेतली. त्यांना काही वाटलं नाही, जमीन त्यांच्या नावं करून घेतली, पण आईला कोणी सांभाळलं नाही. आणि मग मला हे म्हणायचं, ज्या एकटी आई जर 8 मुलांना सांभाळू शकते, 8 मुली एकट्या आईला सांभाळू शकत नाही, म्हणून हे किती वाईट आहे मित्रांनो. त्याच्याकरता तुम्ही म्हणू नका माझा मुलगा, माझी मुलगी. तुम्ही स्वतःसाठी जगा. तुम्हाला काय वाटन ते खा, वाटन ते फिरा, मजा करा, आपलं कर्तव्य पूर्ण करा, पण सगळंच त्यांना देऊ नका असं मला म्हणायचं. कारण की हे मोठं कलियुग आहे, ही घोर कलियुग. इथं तुम्हाला सुट्टी नाही आहे, तुम्ही किती करा, इथं लातच बसणार आहे. त्यामुळं आपण आपल्या जीवाची मजा करायची, बास, दुसरं काहीच करायचं नाही, असा माझा तुम्हाला सांगण्याचा भाग आहे. पटलं तर बघा.